जपते जपते अब बन गई मैं प्रेम की माला जपते जपते आप बन गई मैं सांसों की माला पे सांसों की माला पे सिमरू में पीकाना सांसों की माला पे सिमरू में पीकाना। आणि म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. शुभ दिनाला सजनाला तुझे मी पाहून तुझे मी पाहून अरे करतो मानाचा मी मुजरा आलसे का तुम्हा अरे करतो मानाचा मी मुजरा आलसे का तुम्हा मग अरे चूक भूल माझी करावी तू क्षमा अरे ही चूक भूल माझी करावी तू क्षमा. राजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राजदैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या अंबगावचं ग्रामदैवत आई काळशीला त्रिवार वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री विजय गंगाराम कदम आंबगाव कोट कदमराव यांच्या सौजन्याने श्री सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्तानं आणि गणेश चतुर्थीच्या निमित्तानं कलगी आणि तुरा असा नाचाचा जगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेश्वरी नाट्य मंडळ शाहीर राजे श्रीकांत मुक्काम सवेणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी
निर्मित शाखा जय बेताळ नृत्य कला पथक दावण बेताळवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी वैभव रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो प्रथमतः तुम्हा सर्वांचे या ठिकाणी लाख लाख आभार मानतो. तुम्हाला धन्यवाद देतो की पावसा पाण्याचे दिवस आहेत आणि या पावसा पाण्याच्या दिवसातून आपण सर्वजण अगदी वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो. आणि खास करून ज्यांचे धन्यवाद ज्यांना देतो त्यांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे यजमान श्री विजय गंगाराम कदम अंबव कोण कदमराव साहेबांचे देखील या ठिकाणी प्रथमतः आभार मानतो. या छोट्याशा शाहिराला आपण या कार्यक्रमात त्याची संधी दिली. कोकणामध्ये या संबंध कोकणामध्ये असं एकही कुठे गाव नाही अरे जिथे माझ्या डावा सावंतचं नाव नाही. डावा सावंतचे स्वतः मालक आणि आमचे संपूर्ण आमचे पिंटेदादा असेल आमचा संकेत असेल आमची संपूर्ण टीम यांना देखील या ठिकाणी छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मित्रपरिवार या महाकाय सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रथम वंदन माझे छमाय पित्याला दुसरे वंदन माझे त्या माझ्या सद्गुरु चरणा. तिसरे वंदन माझे तिसरे वंदन तिसरे वंदन माझे माझ्या गुरु चरणाला. आणि चौथे वंदन माझे अवघ्या माझ्या बसलेल्या रसिक जना. आणि म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता स्तवन या ठिकाणी गातोय म्हणायचं आहे काय तर पूर्वी आज मित्रांनो ही लोककला ही कोकणची लोककला ज्यांच्यामुळं संबंध कोकणामध्ये अगदी घराघरापर्यंत पोहोचली ते माझ्या कोकणातील युट्यूबर्स आमचा सुहेल असेल आमचे श्यामदादा असतील अन्य माझे बंधू या ठिकाणी आले असतील या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. स्तवन गातोय बोना पण एक सांगणे बुवा अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. बाकी कुठे बिझी असाल तिकडनं मात्र इकडे या आणि माझं स्तवन गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. अंधार दूर करण्यासाठी दिव्यामध्ये मिरमिरणारी ती वाट पाहिजे. अंधार दूर करण्यासाठी दिव्यामध्ये मिरमिरणारी ती वाट पाहिजे. सामोरे आलेल्या संकटावर धैर्याने मात करणारी ती मात करायला पाहिजे. आणि बुद्धी मिळवण्यासाठी ही बुद्धी मिळवण्यासाठी या मुखामध्ये अकलेचे दात पाहिजे. आणि आज या सभा रंगणी हे रसिक राजा आणि या शाहिराला तुझ्या प्रेमाची
तुझ्या आशीर्वादाची साथ मागितली. आणि म्हणून बघा श्रवण मित्रांनो आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय आज हा शाहीर वारंवार सांगत असतो ही छोटीशी नौका हा शाहीर अगदी कमी वयामध्ये अगदी कमी काळामध्ये ज्याला नावारूपाला आणलं ते फक्त तुमचा आशीर्वाद. आणि म्हणून ही स्तवन माझ्या रसिक राजा तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय नक्षा सावध केल्या तुमच्या आठवणी हृदयात मी जमा. रसिका अरे केल्या तुमच्या आठवणी या हृदयात मी जमा. वंदना ही वंदना अरे वंदना ही वंदना आज मनाची रसिका तुम्हा. वंदना ही वंदना आज मनाची रसिका तुम्हा. केलं तुमच्या आठवणी हृदयात मी जमा. केलं तुमच्या आठवणी हृदयात मी जमा. वंदना ही वंदना आज मनाची रसिका तुम्हा. 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 तुझ्यामुळे वाढला या शाहिराची शान. तुझ्यामुळे वाढली या शाहिराची शान. तुझ्यामुळे वाढली या शाहिराची शान. चूक भूल माझी तू करावी ही क्षमा. चूक भूल माझी तू करावी ही क्षमा. वंदना ही वंदना आज मनाची रसिका तुम्हा. 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 सेवा करता माझा जन्म सार्थ झाला. तुझी सेवा करता माझा जन्म सार्थ झाला. तुझी सेवा करता माझा जन्म सार्थ झाला. कधीही सुराची मी केली ना तमा. कधीही सुराची मी केली ना तमा.
ही वंदना आज बाळाची रसिका वंदना ही वंदना आज बाळाची रसिका तुम्हा वंदना ही वंदना आज बाळाची रसिका तुम्हा केल्या तुमच्या आठवणी हृदयात मी जमा केल्या तुमच्या आठवणी हृदयात मी जमा वंदना आज बाळाची रसिका वंदना ही वंदना आज बाळाची रसिका वंदना ही वंदना आज बाळाची रसिका तुम्हा वंदना ही वंदना आज मनाची रसिका तुम्हा बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते बजरंग बली कैलासवासी भिकाजी उमा शिवराम धोंडू वस्ताद अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा बक्षीस आलेलं आहे माझे बंधू अनिल दादा तावडे यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहादर असं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की यावर्षी मित्रांनो जे माझं कोकणातलं गाणं अगदी संबंध इंस्टा असेल युट्यूब असेल जे ट्रेंडिंगला चाललंय त्या गाण्याची फरमाईश आलेली आहे निश्चित जसा जसा वेळ मिळेल दादा आपल्या गाण्याच्या ठिकाणी फरमाईश पूर्ण करण्यात येईल या ठिकाणी गंगाबाई गंगाराम कदम यांच्या स्मरणार्थ आजच्या कार्यक्रमाचे यजमान श्री विजय कदम यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलंय शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि म्हणून मित्रांनो आता स्तवन झालेलं आहे बरोबर आहे ना बरोबर आहे ना बरोबर आहे ना जमलं नाही ना पाऊस पण नाही आता त्याच्यामुळे काय गारटायचा पण काय विषयच येत नाही आणि म्हणून विषय काय झालाय शक्ती तुर्याची मित्रांनो कलिकी तुर्याची माफ करा कलिकी तुर्याची परंपरा आहे ना स्तवन आणि गण ईश्वराचं नामस्मरण आहे आणि गवलनी बसता भुवनकडनं आहे ना त्यांना चिमट्या हळूहळू हळूहळू घ्यायला सुरुवात करूया कारण वारी आपल्याला आजची तापवायचीच आहे बरोबर आहे ना कारण विषय कसा आहे मित्रांनो आज मी त्यांची बायको आहे बरोबर आहे ना तो माझा नवरा आहे ते ना पती देव मग देवाला शांत ठेवून चालेल का हो नाही ना बरोबर आहे ना म्हणून सांगतोय नाहीतर त्यांना मी एक डायलॉग मारला होता पहिल्या वारीत लय फेमस झालाय तो लय फेमस झाला मुंबईमध्ये
मुंबईमध्ये जो प्रसिद्ध बीच आहे त्याचं नाव आहे जुहू. ओ झिमन बुवा चेंगल्या बोले वा. आज तुम्हाला कारण भारीच आहे बुवा, बुवा भारीच आहे आणि गोड गडा आहे. कार्यक्रम पण चांगलं करतात, सुंदर करतात. आता ते बघूया. आता मी पण त्यांना हलू 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 गाडी त्यांची ट्रॅक वरती, माझी गाडी घसरली बसलाय, माझी पण सरळ जाऊ दे अशी. त्यांची जर घसरली तर त्यांच्या गाडीचं घेर माझ्याच हातात आहे. मग कुठं कुठं ढकलायचं ते मी ढकलतो. आणि म्हणून मित्रांनो स्तवन झालंय, गाण्याकडे बोलतोय, म्हणायचं आहे काय लक्ष असतं. एका वर्षाने गणराया रे घराला आनंद झाला भुवरी. अभुज साऱ्या भक्त जना कि मनोभावाने पूजूया या रिद्धी सिद्धी मनोभावाने पूजूया रिद्धी सिद्धी चमराला. आणि आज आळवितो मी सभा रंगणी या गौरी हरा. आणि म्हणून जीवन बुवा तुम्हाला नेहमी सांगतोय आणि आज पण सांगतोय, आता तुम्ही तुमच्या हातात घ्या काय पेन आहे ना, पेन घ्या, सोबत वही पण घ्या आणि हवा तसा खरडवून घ्या. जो हवा आहे तो ठेवा, नको तर त्या पावसात फेकून. बरोबर आहे ना, म्हणून म्हणायचंय अरे तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल का ले गए छे, मेरे दिल का ले गए छे तेरे मस्त मस्त दोने. काय का म्हणायचं आहे काय गाणं गाते मित्र लक्ष असावं. बाप्पा गणेशा पाठी राखा तू भक्तांचा, अरे उभा तू हमेशा. हे पाठी राखा तू भक्तांचा, उभा तू हमेशा. भीक मागणे तव पाया, धर कृपेची तू छाया. सभरंगणी नाचतया देव बाप्पा गणराया. 1 2 3 4 तू छाया सभरंगणी नाचतया देव बाप्पा गणराया. एक मागणी तव पाया, धर कृपेची तू छाया.
देवा बाप्पा गणराया एक मागणे तव पाया कृपेची तू छाया समरंगणी नाचत या देवा बाप्पा गणराया एक मागणी तव पाया कृपेची तू छाया समरंगणी नाचत या देवा बाप्पा गणराया एक मागणी तव पाया कृपेची तू छाया समरंगणी नाचत या देवा बाप्पा गणराया सुख करता तुझे दुःख हरता या विश्वाची गणेशा तुला सारी चिंता या विश्वाची गणेशा तुला सारी चिंता या विश्वाची गणेशा तुला सारी चिंता हो दुःखी जनांचे आला विघ्न तू हराया तव चरणी राजश्याला तुला रे स्वराया तव चरणी राजश्याला तुला रे स्वराया एक मागणे तव पाया घर भूमीची तू छाया समरंगणी नाचत या देव बाप्पा गणराया एक मागणे तव पाया घर भूमीची तू छाया समरंगणी नाचत या देव बाप्पा गणराया एक मागणी तव पाया कृपेची तू छाया समरंगणी नाचत या देव बाप्पा गणराया एक मागणी तव पाया कृपेची तू छाया समरंगणी नाचत या देव बाप्पा गणराया हो देवांचा तू देव मोरया बाप्पा गणेशा पाठी राख तू भक्तांचा उभा तू हमेशा पाठी राख तू भक्तांचा उभा तू हमेशा एक मागणी तव पाया कृपेची तू छाया समरंगणी नाचत या देव बाप्पा गणराया एक मागणी तव पाया कृपेची तू छाया समरंगणी नाचत या देव बाप्पा गणराया एक मागणी तव पाया कृपेची तू छाया समरंगणी नाचत या देव बाप्पा गणराया एक मागणी तव पाया कृपेची तू छाया समरंगणी नाचत या देव बाप्पा गणराया हो एक मागणे तव पाया धर कृपेची तू छाया सभरंगणी नाचत या देवा बाप्पा गणराया सचिन दादा मानव दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदाराचं पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. आता बघा, आता स्तवन आणि गण झालेलं आहे, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? स्तवन आणि गण आता या ठिकाणी झालेला आहे. आता खऱ्या अर्थानं जे ना बुवा बारी खतलव आणि बारी ती सुरुवात होते गवळणीपासून, बरोबर आहे ना? आता व्हायचं कसं माहितीये, तुम्ही आपलं गप वो आपला रातभर वारटतोय, असं व्हायला
नको मित्रांनो, कारण या भागामध्ये मी निश्चित कार्यक्रम केलेले आहेत आणि इकडचा पब्लिक बाई, इकडचा पब्लिक शांत बसत, लक्षात घ्या. आणि म्हणून स्तवन आणि गान या ठिकाणी झालेला आहे. आता खरी कार्यक्रमाची जी मजा आहे, जी खरी रंगत आहे, ती होणार आहे सुरुवात आता गवलनी पासून. बरोबर आहे ना? गवलन बोन आणि माझा, मला वाटतं या हंगामातला गणपती सीझन मधला आमचा माझा आणि बोनचा पहिला कार्यक्रम आहे. अजून त्यांचा आणि माझा झोंबाट 2 वेळा होणार आहे. गणपती बुवा माझ्यासोबत निंदा आहे ना, 3 बिगाडा आणि कान बिगाडा. आणि म्हणून बुवा असं द्या, बुवा चांगला आहे, तो चांगला आहे, त्यांना पण जरा समजून घेतला पाहिजे. बरोबर आहे ना? म्हणून आता विषय कसा आलाय बघा. शाही राणा म्हणजे थोडासा त्यांचा पायाचा प्रॉब्लेम होता मित्रांनो गेल्या वर्षी, आणि खूप मोठ्या मनाचा माणूस आहे, कारण ते मोठ्या मनाने त्या सगळ्या गोष्टी मांडे पण करतात. गेल्या वर्षी बुवानी माझ्यासोबतचा एक कार्यक्रम खुर्चीमध्ये बसून केला होता याच गणपतीमध्ये, आणि तेव्हाच विघ्नहर्त्याला सांगितलं होतं शेवटी माणूस आहे. बरोबर आहे ना? आज जी काही त्यांच्यावरती इडापिडा असेल ती बाजूला कर, आणि आज शाहीर खऱ्या अर्थानं याच्या आधी खुर्चीवर बसून बारी करत होते, आज उभं राहून बारी करतात. बरोबर आहे ना? ही त्या विघ्नहर्त्याची मित्रांनो किमया आहे, आणि बुवा मात्र ते मोठ्या मनानं मान्य करतात. आणि बऱ्याचशा शाहिरांनी, मी कोणाची नावं घेणार नाही, पण बऱ्याचशा शाहिरांनी बुवांच्या पायांवरती पण बऱ्याचशा गवळणी गायल्या होत्या. पण मित्रांनो, कोणाच्या व्यंगावरती जाऊन बोलणं हे काय आपल्याला पटत नाही. आणि म्हणून विषय आजच्या गवळणीचा जो आणलाय बुवा आहे ना, थोडासा तुम्हाला झोंबल पण बरा पण वाटेल जरा. म्हणून आता ऐका बुवा, म्हणायचं ऐकाय जीवन बुवा, आज तुमच्यासाठी एक आगळा वेगळा विषय आणलाय, म्हणून म्हणतोय लक्ष असावं. अरे आहेत काना सारे तुझे हे लबाड साथी. काना, राधा काय म्हणते? अरे आहेत काना हे सारे तुझे लबाड साथी. आता बाकीच्या साथीनी म्हणू नका, हो आम्हाला म्हणतोय तुम्ही चांगलंच आहो. राधा म्हणते काना, हे जे तुझे सोबती आहेत, तुझे सवंगडी आहेत, ते थोडेसे लबाड आहेत म्हणून म्हणते. अरे आहेत काना हे सारे तुझे लबाड साथी, मग विसरून गेलेत तुझी अरे ती जीवा भावाची नाती. मग चोरी करून आलेत हरामी, अरे हे चोरी करून आलेत हरामी त्या मध्यान राती. मग तुझ्याच घरात जाऊन त्यांनी अरे बघताना सार केलं याती. बघा जाग्यावर बघा जीवन बुवा, आता पेनातली शाही संपवून देऊ नका. तुमच्या संपली तर बाजूच्या पेन घ्या, पण अगदी अक्षर ठळक गिरवून वहीचा पान खाली फाटला तरी चालत, पण लिहून काय शब्द म्हणायचे काय? आज 10 नंबरचं सरकार आर पंढरी फडके दिगमे करा, मग तो भेटायला जावा मी पुण्यात. हो मला अटक करा हो पुण्यात. विषय कसा आहे बघा, आज तो माणूस आपल्यातून निघून गेला आहे. बरोबर आहे ना? पण बैलगाडीचा खरा जर नागपुती लावला असेल तर स्वर्गीय पंढरी शेठ फडके. बरोबर आहे ना? म्हणून म्हणायचंय विषय ऐका. हो ऐका, हे बरोबर विषय ऐका काय म्हणतोय. अरे सांगते मी राधा तुझा आणतोय बाधा. बघा आज सांगते मी राधा तो तुझा आणतोय बाधा. असा येऊन मधल्या सुटीत राधा म्हणते काना माझ्या सावल्या एक दिसना, एक हसन बघून दिसना तुझा आता. म्हणून म्हणते आज सांगते मी राधा तू जाणतोय बाधा. असा येऊन मधल्या सुटीत. ऐका आता खरी गंमत आहे. राधा म्हणते अरे तुझा तोतला हाय गुटगुटीत. आहे ना? राधा काय म्हणते? अरे तुझा तोतला हाय गुटगुटीत.
मग त्याला धरून ठेवलं मुठीत. ही इज माय फ्रेंड देवेंद्र शिनांबुवा. मला ना म्हणतोय अरे तुझा तोतला कसा आहे हाय गुट गुटीत. मग त्याला धरून ठेवलं मुठीत. वा विषय काय आहे? राधा म्हणते काना तू माझ्या घरात येऊन माझ्या दह्याची चोरी करतोस, बरोबर आहे ना? माझ्या घरात येतोस, शिंक्यावरचे माठ फोडतोस, त्यातलं दही दूध दोन्ही चोरून खातोस. पण तीच सवय तुझ्या सवंगड्याला पण लागली. म्हणजे पेट्या लगड्या बोबड्या तोतल्या सगळं त्याच्यात आलं, पण त्यात तोतल्या पण एक होता. राधा म्हणते हा जो तुझा तोतल्या आहे हा मधल्या सुट्टीत माझ्या घरात येतो, बरोबर आहे ना? म्हणून म्हटलंय सांगते मी राधा तुझा आणतोय बाधा. मधल्या सुट्टीत तुझी दुपारची गुलाबीरा बांधणार की दुपारच्या वेळेत माझ्या घरात येतो, आणि ज्या वेळेस मी त्या मथुरेच्या बाजाराला निघून जाते तेव्हा हा काय करतो तुझा तोतल्या माझ्या घरात येतो, दह्या दुधाची नाशाडी करतो, सगळा दही दूध लोणी खाऊन नाहीसा करून टाकतो शाप. मग माझ्या घरात दही दूध लोणी खाऊन तुझा तोतल्या कसा झालाय बघ, अगदी अंगा मासा गुटगुटी, बरोबर आहे ना? मग ह्याला आवर घाल तुझा तोतल्या आहे गुटगुटीत. हो पण बघा आता अरे आहे ना अगदी साचा कसा मोठा आहे असं वाटतं महिना पाचवा चालू आहे. म्हणून म्हणतोय तुझा तोतल्या आहे गुटगुटीत. ह्याला पहिला आवर घाल, याला समजावून ठेव. माझ्या जर तंडाक्यात भेटला तर शाप नाहीसा करून टाकीन याला. याला धरून ठेव रे, याला आवर घाल, याला पहिला कचरा घाल, याला मोठी धरून ठेव. परत माझ्या घरात याला येऊन चोरी करायची. पटला? ओ चिनांबुवा अरे सांगते राधा तुझा आणतोय बाधा. सांगते राधा तुझा आणतोय बाधा. असा येऊन मधल्या सुट्टीत तुझा तोतल्या आहे गुटगुटीत. ए बोलानो तोतल्या कसा आहे आता आगा बघा बुवा पण तुझा तोतल्या आहे गुटगुटीत. तुझा तोतल्या आहे गुटगुटीत. त्याला धरून ठेवलं मुठीत. तोतल्या आहे गुटगुटीत. त्याला धरून ठेवलं मुठीत. तुझा तोतला आहे गुटगुटीत. त्याला धरून ठेवलं मुठीत. तुझा तोतला आहे गुटगुटीत. त्याला धरून ठेवलं मुठीत. कसा आहे बघा गुटगुटीत आहे ना. तुझा तोतला आहे गुटगुटीत. तुझा तोतला आहे गुटगुटीत. त्याला धरून ठेवलं मुठीत. तोतला आहे गुटगुटीत. त्याला धरून ठेवलं मुठीत. तुझा तोतला आहे गुटगुटीत. त्याला धरून ठेवलं मुठीत. तुझा तोतला आहे गुटगुटीत. त्याला धरून ठेवलं मुठीत.
प्रकाश कदम दादांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहादर असा पारितोषिकाने मानाचा मुजरा करतात. म्हणून बघा मित्रांनो, या ठिकाणी रात्र थोडी सुंगफार शक्तितुल्याची जी परंपरा आहे, कलगी तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी माझा लेखी विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावरती हा विषय असावा, विषयाचं विश्लेषण करते बघा की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? मला वाटतं हा विषय मी शाहिरांना गेल्या वर्षापासून त्यांचा माझा जेव्हापासून कार्यक्रम व्हायला लागलाय तेव्हापासून मी त्यांचा हा विषय शाहिरांवरती दिलेला आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की बुवा एका चांगल्या घराण्यात ते शाहीर आहेत, निश्चित माझ्या विषयाला कुठेतरी हात घालण्याचा प्रयत्न करतील. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर माझ्या विषयाची खरी ती भाषा आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे बुवा. जर तुमच्याकडे माझ्या विषयाचा पुरावा असेल तर निश्चित माझ्या विषयाला हात घाला बुवा, पण वडाची साला वांग्याला लावायची नाही बुवा. नाही मग बुवा चेंगड्या बोले एवढाच. कारण त्यांना लई इंजेक्शन दिलेली आहे बुवाना, लई इंजेक्शन दिली आहेत. आज पण मी गवलन त्यांना थोडीशी आहे ना गुडगुडीत लावले, पण मला असं वाटतं बुवा आज प्रेमातच येते. ते जरी प्रेमात आलं तरी निश्चित बुवा ज्या पद्धतीने तुम्ही तुमची बारी ठेवाल त्याच पद्धतीने या ठिकाणी मी देखील माझी बारी ठेवणार आहे. म्हणून मित्रांनो पुढचा विषय गातोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. अहो ऐका हो शाहीर दादा, ऐका हो शाहीर दादा, विषय माझा सोडला बुआर. ऐका हो शाहीर दादा, हा विषय माझा सोडला बुआर. उत्तर देऊन थोडी राखावी नाही तर तोंडाव तुमच्या थुकल समाज व्हाल. वा आज तुम्ही चांगल्या घराण्यातले आहात म्हणून सांगतोय माझ्या विषयाला कुठंतरी आज हात घालण्याचा प्रयत्न कराल. आणि म्हणून माझ्या ग्रंथाचं मी प्रत्येक शाहिराला सांगतोय माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका, पण माझ्या विषयाच्या अगदी थोडेफार तरी जवळ पोहोचला तरी बुवा तुमचा विषय मान्य करीन म्हणून म्हणतोय. पण चुकीचं जर बोललो तर मी थुकन तो थुकनच, पण ही लोकांना सगळी म्हणतील जे म्हणणं बुवा आहे ना चांगल्या बोले. म्हणून ऐका हो शाहीर दादा, विषय माझा सोडला हो. ऐका हो शाहीर दादा, विषय माझा सोडला हो. उत्तर देऊन थोडी राखावी नाही तर तोंडावर तुमच्या थुकल समाज व्हाल. नाही तर तोंडावर तुमच्या थुकल समाज, नाही तर तोंडावर तुमच्या थुकल समाज व्हाल. नाही तर तोंडावर तुमच्या थुकल समाज. विजयाशी माझ्या बुवा कर तू लढाई रा. विजयाशी माझ्या बुवा कर तू लढाई रा. खोट नाट बोलून जर का केलीस चढाई, आज या रणात तुला लावीन रडाई मी. आज या रणात तुला लावीन रडाई मी. आज या रणात तुला लावीन रडाई मी.
आहे, पण आज खऱ्या अर्थानं ज्या आयोजकांनी या ठिकाणी कार्यक्रमाची संधी दिली ते माझे या ठिकाणी ज्यांना मी आता माझे आदरस्तंभ मानतो आदरणीय श्री विजयजी कदम साहेब यांनी ज्या कार्यक्रमाची संधी दिली आयोजकांवरती एका बोकड्यात एका अंतर्यात एक विषय ठेवते आणि माझी वारी या ठिकाणी संपवते म्हणून म्हणायचंय की गणरायाचा सोहळा हो गणरायाचा सोहळा चालेला भान थोरात गणरायाचा सोहळा चालेला भान थोरात हो आमच्या विजय कदमांच्या बघा आमच्या विजय दादांच्या बघा या परिवारात आमच्या विजय कदमांच्या बघा या परिवारात आमच्या विजय दादाच्या परिवारात आमच्या विजय दादाच्या बघा या परिवारात गणरायाचा सोहळा चालेला भान थोरात गणरायाचा सोहळा चालेला भान थोरात आमच्या विजय दादाच्या बघा या परिवारात आमच्या विजय दादाच्या बघा या परिवारात आमच्या विजय दादांच्या बघा परिवारात आमच्या विजय कदमांच्या बघा परिवारात आमच्या विजय कदमांच्या बघा या परिवारात आमच्या विजय कदमांच्या बघा या परिवारात गणरायाचा सोहळा चालेला भान थोरात गणरायाचा सोहळा चालेला भान थोरात आमच्या विजय दादाच्या बघा या परिवारात आमच्या विजय कदमांच्या बघा या परिवारात आमच्या विजय दादाच्या बघा या परिवारात आमच्या विजय कदमांच्या बघा या परिवारात आणि म्हणून मित्रांनो ज्या पद्धतीने मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला त्याच पद्धतीने शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्याल अशा आशा बाळगतो. बोवाना पण त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि बोवा तुम्हाला वारी जेवढी अगदी तापून चुकून करता येईल तुम्ही निश्चित करा आणि बोवा तुम्हाला तुमच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी प्रथम फेरीची रजा घेतो. धन्यवाद.